जालना शहर सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहर बस स्टँडच्या बाजूला राऊत कॉम्प्लेक्स राजमाता व वैष्णवी लॉज समोर भर रस्त्यावर खुलेआम हातगाडी लावून जोरात आवाज देऊन 500 रूचे 1000 रू देतो असे सांगून लाल काला पिला नामक हा जुगार नसून सरळ हात चालाकी करून डबल पैशाचे आमिष दाखवून ओपन खुलेआम लुटमार होत आहे। जुगाराच्या नावाखाली येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी वर्गांची व सामान्य जनतेची डबल पैशाचे आमिष दाखवून ओपन खुलेआम फसवणूक करून लुटमार करीत आहे। अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे। या धंद्याकडे जालना पोलीस स्टेशनचे वसुली करणारे पोलीस आपला खिसा भरत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिक आरोप करत आहे। अवैध धंदे सराईतपणे सुरू आहेत। अवैध धंद्यासाठी मोठा ग्राहक मिळत असल्याने अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे। जालना जिल्ह्यात व शहरात बहुतेक सर्व प्रकारचे अवैध धंदे सरासर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। जुगाराच्या नावाखाली फसवणूक करणारी व्यक्तीची नावे अफरोज खान व मुख्तार खान हे दोन भाऊ हाकेच्या अंतरावर पोलिसांच्या नाकावर ठेचून ओपन फसवणूक करून लुटमार करीत आहे। याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही जनतेची मागणी आहे। मासिक टार्गेटमध्ये चेल्याचपाट्यावर कारवाई अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलीस प्रशासनाला आहे। असे असताना अवैध धंद्यावर मासिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते। या धाडीत पैसा, चेल्याचपाट्या ला ताब्यात घेऊन पोलीस कारवाईचा आवाहनतात। त्यातून सर्व आलबेल असल्याचे भासवले जाते। प्रत्यक्षात मात्र पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवू देण्यासाठीच असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे।